स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसेंट नॉलेज सिटीमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला आणखी जास्त माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेबद्दल फॉर्म कसा भरता येईल। तुम्हाला बघितल्याप्रमाणे महास्वयम या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुम्हाला लॉग इनवर म्हणजेच जी नोंदणी आहे तिथं तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि ही सर्व माहिती तुम्ही इथं बघू शकता। पुढं असं देण्यात आलं आहे की तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहे, म्हणजेच आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला नाव टाकावं लागणार आहे। तर आपण टाकू अगोदर आपलं स्वतःचं नाव, पहिलं नाव जसं की कुलदीप। तुमचं आडनाव, जर तुमचं आडनाव आधार कार्डवर असेल तर तुम्हाला आधार कार्डवर क्लिक करावं लागेल आणि तुमचं आडनाव जसं की ढमाळ हे तुम्हाला आडनाव टाकावं लागेल। तसंच जर तुमचं मिडल नेम असेल म्हणजे मधलं नाव म्हणजेच वडिलांचं नाव जे तुमच्या आधार कार्डवर असेल तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून चौकटवर आपण दाखवल्यापर्यंत तुम्हाला मिडल नेमसुद्धा टाकावं लागेल। पुढे तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकावं लागेल, तुमची जी काही जन्मतारीख असेल ती, नंतर महिना टाकावा लागेल, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिनेसुद्धा बघू शकता आणि तुम्हाला तुमचं वर्ष टाकावं लागेल, ज्या वर्षी तुमचा जन्म झाला। असं तुम्ही 31 ऑगस्ट 1990 तुमचा जन्म टाकू शकता। तुमचा लिंग म्हणजे तुम्ही माणूस आहे, मेल फिमेल की कोण आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल। तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा आधार आय डी जो तो 12 अंकी असतो, तुम्हाला तो 12 अंकी आधार आय डी टाकावा लागेल, त्याशिवाय तुमची पुढची प्रोसेस होऊ शकणार नाही मित्रांनो। तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, तुमचा मोबाईल नंबर टाकला तरच तुम्हाला OTP येईल आणि तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता मित्रांनो। हे जे लाल जे तुम्हाला स्टार दिले मित्रांनो ते तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागणार आहे। ते स्टार तुम्ही टाकले नाही, फिलअप केलं नाही तर तुमचा फॉर्म पुढे सरकणार नाही। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल, जसं कॅप्चाला तसाच जर तुमचा कॅप्चा चुकला तर तुमचा तो कॅप्चा नवीन करावा लागेल। जसं आता दाखवला मी तुम्हाला मुद्दामन की कॅप्चा चुकीचा टाकला आणि तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने ते नवीन करावं लागतं। मग तुम्ही नवीन असं ह्या प्रकारे कॅप्चा भरू शकता आणि नंतर पुढे तुम्ही नेक्स्ट या बटनावर बटन दाबून पुढं तुमची प्रोसेस पुढे चालू राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काळजीपूर्वक पहिली स्टेप पार करावं लागेल। पहिली स्टेप पार केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुम्हाला तुमचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर गेलेला असेल, तो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर गेल्यानंतर तुम्हाला इथं OTP टाकावा लागेल। मित्रांनो, तुम्हाला अजूनही कळकळीची विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो। मला असे व्हिडिओ मला खूप मेहनत लागते, तर प्लीज मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी आणखी नवीन व्हिडिओ तयार करून देईन। तुमच्या रजिस्टर नंबरवर जो OTP येईल तुम्हाला OTP अशा प्रकारे या ठिकाणी टाकावं लागेल आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करावं लागेल। कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जी प्रोफाईल तयार केली होती ती तुमच्यासमोर येईल आणि पुढे तुम्हाला काही जे बाकी आहे महत्त्वाची इन्फॉर्मेशन ती पुढं भरावं लागेल। जसं की आईचं नाव, तुम्ही तुमच्या आईचं नाव टाकू शकता। त्यानंतर तुमची जन्मतारीख अगोदर दिलेली आहे, तुमचं लिंग मेल तुम्ही अगोदर भरला आहे, देश तुमचा इंडिया, राज्य महाराष्ट्र, तुम्हाला तुमचा पुढे जिल्हा टाकावा लागेल। जिल्हा सिलेक्ट करताना समजा माझा जिल्हा जळगाव, तुम्ही फक्त JA असं टाकताच ते जळगावाला। पुढे तालुका टाकताना माझा तालुका जे असेल तर कॅपिटलचा नंबर अंक टाकावा। माझा अंमळनेर मी अंमळनेर टाकलं तसं आलं। पुढं माझं जो गाव आहे मी ते टाकलं तर अंमळनेर जसं तसं आलं। जर शहर राहिलं तर MC आहे, ग्रामीण राहिलं तर रुरल, मातृभाषा माझी मराठी तर मी लगेच MA असं टाईप केलं तर लई खाली मराठी आलं, मी मराठी सिलेक्ट केलं। माझा पत्ता टाकला मी, पत्ता जसं की माझा अयोध्यानगर या प्रकारे पत्ता टाकला पूर्ण आणि त्यानंतर तुम्हाला पिनकोड देखील टाकावा लागेल। पिनकोड तुम्ही टाकू शकता, तुमचा जो 6 अंकी पिनकोड राहतो तुम्ही पिनकोड टाकायला पाहिजे। जसा माझा जो महाराष्ट्राचा 425 401 आहे तो टाकेल मी अंमळनेरचा। त्यानंतर तुमचा राष्ट्रीय तो इंडियन, तुमचा जो धर्म आहे आता तुम्ही कोणी हिंदू धर्माचं आहे, कोणी बुद्धिस्ट, कोणी मुस्लिम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तीचे धर्म राहतात। तर आता साधारणतः आपण हिंदू धर्म समजून आपण हिंदू धर्म सिलेक्ट करू। नंतर पुढं आहे तुमचा जात किंवा प्रवर्ग, जसं तुमची कॅटेगरी कोणती आहे, SC ST NT OBC अशा प्रकारे तुम्ही तुमची कॅटेगरी देखील सिलेक्ट करू शकता। सपोज आपण EWS कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्ही बघू शकता EWS कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं तिथं दिसेल। नंतर तुम्हाला पोटजात देखील सिलेक्ट करावं लागेल। आता मला जर कॅटेगरी SCBC असेल तर माझी कॅटेगरी SCBC देखील सिलेक्ट करू शकतो, म्हणजे तुमच्यावर आहे तुमची जी कॅटेगरी तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करू शकता। तर मित्रांनो, आता आपण बघू की तुम्ही आता मॅरिड आहे की अनमॅरिड आहे। सपोज मी अनमॅरिड केलं तर अनमॅरिड केल्यानंतर पुढं तुम्हाला तुमची कॅटेगरी, तर तुम्ही कॅटेगरी SCBC जी तुमची कॅटेगरी ती करू शकता। पुढं पोटजातमध्ये तुमच्याकडे कोणती कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या जातीचे आहे तर तुम्ही SCBC असेल तर SCBC करू शकता। तुम्ही स्वयंरोजगार करायला इच्छुक आहात का, असं तुम्ही हो असेल तर हो, नसेल तर नाही करा। पुढं तुमचा
जो म्हणजे तुमचं जे शैक्षणिक अर्हता आहे ती देण्यात आली. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट टाका, 12 असेल 12वी, ITI असेल ITI. जर तुमचं जे प्रवाह म्हणजे जो तुमचा स्ट्रीम आहे, तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कोणत्या स्ट्रीममध्ये केलं ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला तो स्ट्रीम टाकावं लागेल. तुम्ही सायन्समध्ये केलं तर सायन्स टाका. तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही काय केलं, BSc, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काय असेल तुमचं, तर तुम्ही BSc केलं तर BSc टाका. आर्ट्स केलं तर BA, BCom जे ते टाका. पुढं तुमचं जे दिलेलं आहे की तुमचा स्पेशल सब्जेक्ट कोणता आहे, तुमचा फिजिक्स असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, तुमचा जो कोणता सब्जेक्ट आहे तुम्ही तो सब्जेक्ट टाकू शकता. आता माझा विषय फिजिक्स होता तर मी फिजिक्स टाकला. फिजिक्स सिलेक्ट केल्यानंतर आणखी पुढं देण्यात आलं आहे तुमचं म्हणजे तुमच्या मित्रांनो जास्तीत जास्त डिटेल या ठिकाणी घेण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही कोणता सब्जेक्ट आहे तुमचं कोणतं मीडियम आहे. तसं मित्रांनो जे स्टार आहे ते कंपल्सरी आहे आणि ज्या ठिकाणी स्टार नाही ते तुम्हाला फिलअप करणं काही कंपल्सरी नाही. पण जिथं तुम्हाला लाल स्टार दिलं आहे तुम्हाला ती माहिती फिलअप करावंच लागेल. त्याशिवाय मित्रांनो तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर आता बघा मी जसं काही सब्जेक्ट सिलेक्ट केला फिजिक्स सिलेक्ट केल्यानंतर पुढं माझं शिक्षण वगैरे सर्व टाकलेलं आहे मी. त्यापुढं बघू शकता तुम्ही की माझं माध्यम कोणतं आहे, नंतर मी कोणतं कंप्लीट केलं का नाही. जर माझं सेक्शन कंप्लीट असेल ग्रॅज्युएशन तर मी कंप्लीट लिहील, चालू असेल तर पर्स्युइंग लिहील. तसंच माझं पर्सेंटेजमध्ये सिलेक्शन म्हणजे जे माझं ग्रॅज्युएशन आहे त्यावेळेस मला जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटाईलमध्ये होते की पर्सेंटेजमध्ये होते ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर जसं 2012 टाकलं मी, त्यानंतर तुमची जी पर्सेंटेज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला किती पर्सेंटेज आहे तर तुम्ही तुमचे पर्सेंटेज टाकू शकता. जसं की मला 64.50 आहे तर मी 64.50 टाकेल. मग माझं माध्यम कोणतं आहे म्हणजेच मी जे शिक्षण घेतलं आहे ते मराठी माध्यमामध्ये घेतलं, हिंदी, गुजराती, तमिळ ते तुम्हाला टाकावं लागेल. तर मी इंग्लिशमध्ये घेतलं म्हणून मी इंग्लिश सिलेक्ट करेल. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुमचं कॉलेज, आता मी जळगाव जिल्ह्यात राहिल्यामुळे मित्रांनो माझ्या जळगाव जिल्ह्यातले कॉलेज आले. आता तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यातले सर्व कॉलेज तुम्हाला दिसेल. मग तुमच्यावरती तुम्ही कॉलेज सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला आणि ते कॉलेज सिलेक्ट करून तुम्हाला तिथं ते कॉलेज तुमचं दिसेल. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातले सर्व कॉलेज येईल, तुम्ही जे धुळे जिल्ह्यातले सर्व कॉलेज येईल. मग तुम्ही ज्या जिल्ह्यातले असाल मित्रांनो त्या जिल्ह्यातले तुमचे सर्व कॉलेज येतील मित्रांनो. आता माझं मित्रांनो जळगाव जिल्ह्यात कॉलेज आहे तर मी माझं जळगाव जिल्ह्यातलं प्रताप कॉलेज टाकेल. तर प्रताप कॉलेज टाकताच माझं इथं कॉलेज दिसेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रताप कॉलेज अंमळनेर. आता मी इथं कॅपिटल नाव तुम्हाला टाकून दाखवतो. जर तुमचं जे असेल मित्रांनो म्हणजे तुम्हाला कॅपिटल टाकलं तर शॉर्टकट जातं. जर तुम्ही कॅपिटलने टाकलं तर तुम्हाला ते नाव सर्च करायला खूप टाईम लागतो. त्यामुळे तुम्हाला म्हणजे मी एक शॉर्टकट सांगत आहे मित्रांनो की जसं समजा माझं प्रताप कॉलेज तर माझं प्रतापचं मी PRA असं टाकताच मला प्रताप कॉलेज दिसेल. तुमचं जर काही समजा म्हणजे जे तुमचं कॉलेज असेल ते मित्रांनो त्या पद्धतीनं मी तुमचं कॉलेज टाकू शकता. समजलं मित्रांनो. आता बघा माझं कॉलेज दाखवतो तुम्हाला प्रताप कॉलेज. आता मी ते सिलेक्ट करत आहे. थोडं मित्रांनो टाईप करायला प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे. तर आता बघा प्रताप कॉलेज इथे लगेच प्रताप कॉलेज आलं मित्रांनो. आता माझी युनिव्हर्सिटी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे. तर मी मित्रांनो तुमची जी कोणती युनिव्हर्सिटी संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जी आहे आपली कोल्हापूर युनिव्हर्सिटी किंवा मग असं तुमची जी युनिव्हर्सिटी तुम्ही इथे टाकू शकता. तर आता माझी जर काही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी तर मी टाकेल मित्रांनो नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. मित्रांनो टाईप करायला प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे असं घडी वारंवार असं म्हणजे प्रश्न निर्माण होत आहे. पण तुम्ही तसं काही काळजी करू नका. मी मोबाईलवर फॉर्म भरणं तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही बघू शकता नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मी टाकलं. पुढे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचा ईमेल ID कंपल्सरी, दूरध्वनी क्रमांक कंपल्सरी. नंतर तुम्हाला मित्रांनो पासवर्ड सेट करावं लागेल. तुम्हाला मित्रांनो पासवर्ड सेट करणं कंपल्सरी आहे. तुम्ही बघू शकता ते लास्ट स्टार दिलं आहे. जर तुम्ही पासवर्ड सेट केलं नाही तर तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही पासवर्ड कसं सेट कराल तर कमीत कमी तुमचं 8 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे. त्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे, त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकता @ ते डॉलर चिन्ह आहे, पर्सेंटेजचं आहे, स्टारचं आहे, हॅशचं आहे, क्वेश्चन मार्क आहे, अँड आहे. तर मित्रांनो तुमच्यावर आहे. तुम्ही यापैकी कोणतेही स्पेशल कॅरेक्टर घेऊ शकता. पण तुमचं मिनिमम जे पासवर्ड आहे ते 8 अंकी पाहिजे आणि तो 8 अंकी पासवर्ड टाकून त्या 8 अंकी पासवर्डमध्ये तुमच्या एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्पेशल कॅरेक्टरमध्ये स्टार वगैरे हॅश वगैरे ते आणि एक कॅपिटल लेटर पाहिजे. तर मित्रांनो असं कॅपिटल लेटर नंतर त्यानंतर तुम्ही आणखी पासवर्ड सेट करू शकता जे म्हणजे कन्फर्म करू शकता. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं खातं तयार करसाल. आणि तुमचं खातं तयार केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता खातं तयार झाल्यानंतर असं प्रोसेस होती. प्रोसेस झाल्यानंतर वरच्या साईडला तुम्ही जासाल तर म्हणजे वर तुम्ही जेव्हा ते ॲरो घेसाल तर वरच्या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता की काय प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो तुमचं खातं तुम्ही आता
कंप्लीट केलेला आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. तुम्हाला मी प्रोसेस दाखवून दिली आहे. तुम्हाला काही अडचण आली तर बघू शकता मित्रांनो, यू हॅव सक्सेसफुल रजिस्टर विथ महारोजगार अशा प्रकारचं तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं लॉग इन करून तुमचं खातं ओपन करू शकता. मित्रांनो, तुम्हाला कडकडीची विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. हीच माझी मनापासून विनंती आहे मित्रांनो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच काही ना काही फायदा होईल. जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला तर मित्रांनो प्लीज आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओचा फायदा मिळेल. तुम्हाला तसं मित्रांनो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी जे काही व्हिडिओ तयार केलेले आहे महत्त्वाचे, माझा लाडका भाऊ योजना किंवा माझी लाडकी बहीण योजना किंवा वयश्री योजना, हे सर्व व्हिडिओची लिंक मित्रांनो मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद मित्रांनो.